नमस्कार मित्रांनो, एन के एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे परत एकदा खूप खूप स्वागत. बऱ्याच दिवसानंतर आपल्यासाठी अतिशय उपयुक्त असा व्हिडिओ मी आपल्यासोबत शेअर करत आहे. 1 एप्रिल 2025 पर्यंत आपल्याला महाराष्ट्र राज्यामध्ये तसेच भारतामध्ये HSRP नंबर प्लेट बसवणं कंपल्सरी करण्यात आलेलं आहे. आपल्याकडे जे वाहनं आहेत त्यांना, आणि 1 एप्रिल 2019 पूर्वीच्या वाहनांना हे कंपल्सरी आहे. 1 एप्रिल 2019 पासून नंतर घेतलेली वाहनं असतील तर त्याला ऑलरेडी HSRP नंबर प्लेट बसवलेले आहेत. तर या बसवण्यासाठी 31 मार्च 2025 ही शेवटची तारीख आहे आणि हे बसवण्यासाठी आपल्याला काही सेंटर ठरवून देण्यात आलेली आहेत. पण त्या सेंटरवर जाण्याच्या अगोदर आपल्याला त्याची ऑनलाईन बुकिंग करायची आहे. आणि ती कशी करायची? अगदी सोप्या पद्धतीने कमी वेळामध्ये बुकिंग करायची. आपल्या सोयीनुसार आपण तारीख घेऊ शकता, सेंटर निवडू शकता. आपलं वाहन कोणत्याही जिल्ह्यातील असेल तरी हरकत नाही. आपण आपल्या जवळच्या लोकेशनला त्या ठिकाणी जाऊन HSRP नंबर प्लेट आपण बसवू शकता. या संदर्भातला आजचा हा व्हिडिओ आपण या ठिकाणी पाहूयात. चला तर मग आपण गुगल क्रोम वरती जायचं आहे आणि आपल्याला एक वेबसाईट महाराष्ट्र शासनाची ओपन करायची आहे. transport.maharashtra.gov.in अशी ही वेबसाईट आहे. या व्हिडिओच्या कॉमेंट बॉक्समध्ये लिंकमध्ये मी ही वेबसाईट दिलेली आहे. त्याच्यानंतर गेल्यानंतर आपण त्या वेबसाईटला ओपन करायचं आहे. ओपन केल्यानंतर या ठिकाणी फर्स्ट विंडो येईल. ऑफिस निवडायचं आहे. या ठिकाणी आपल्याला आपलं जे वाहन आहे आपल्याकडील हे कोठून नोंदणी केलेली आहे त्या ठिकाणचं ऑफिस निवडायचं आहे. नोंदणी सुरुवातीला आपले जे आरसी बुक असतं त्या आरसी बुकवर सर्व डिटेल्स असतात ते सोबत असायला पाहिजे आपल्या. तर या ठिकाणी हे निवडूयात. त्यानंतर सबमिट करूयात. सबमिट केल्यानंतर या ठिकाणी काही ऑप्शन आहेत आपल्या समोर. त्यामधील जे फर्स्ट ऑप्शन आहे ऑर्डर नाव, हा ऑप्शन आपल्याला घ्यायचा आहे. यानंतर इतर काही ऑप्शन आहेत, तर इतर ऑप्शन नाही, आज आपण फर्स्ट ऑप्शनचीच माहिती घेणार आहोत. इतर ऑप्शन HSRP संदर्भात अजून काही माहिती आवश्यक असेल त्या संदर्भातील आहेत. त्याची डेट काय आहे, त्याचं ट्रॅक करणे, स्टेटस रिशेड्यूल करणे, अशी इतर माहिती आहे. तर आज चला तर मग आपण पहिल्या ऑप्शनला क्लिक करूयात, ऑर्डर नाव. ऑर्डर नावला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला आपल्याकडील जे वाहन आहे या वाहनाचं जी इन्फॉर्मेशन आहे ती या पूर्ण पेजवरती भरायची आहे. पहा, या ठिकाणी काही ऑप्शन दिलेले आहेत. सर्वप्रथम आपलं स्टेट आहे, त्यानंतर HSRPचं ऑर्डर टाईप आहे. याच्यामध्ये कंप्लीट जुने वाहन असतील तर फर्स्ट ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे, कंप्लीट HSRP किट फॉर ओल्ड व्हेकल्स. यानंतर वाहन नोंदणी क्रमांक मध्ये आपल्याला आपल्या गाडीचा क्रमांक टाकायचा आहे आणि इथं इंजिन नंबर टाकायचे. त्याच्या खाली इंजिन नंबरचे शेवटचे 5 अंक टाकायचे फक्त. त्यानंतर बसवण्याचे स्थान. आता या ठिकाणी 2 ऑप्शन आहेत आपल्याकडे, एक डीलर प्रिमाइसेस आणि एक होम. तर होम ह्या ऑप्शन फक्त काही मोजक्याच ठिकाणी लागू आहे. तर आपण डीलरकडे जाऊन बसवणार आहोत. त्यानंतर आपल्या गाडीचं रजिस्ट्रेशन ज्या पिनकोडवर आपला ऍड्रेस होता आरसी बुकवर, तोच पिनकोड या ठिकाणी टाकायचा आहे. चेसिस नंबरचे शेवटचे 5 अंक टाकायचे आणि मोबाईल नंबर टाकून या ठिकाणी व्हेरीफाय विथ युअर वाहन असं करायचं आहे. ही माहिती भरल्यानंतर नेक्स्ट विंडो येईल. आता या ठिकाणी मात्र आपल्याला आपल्या जवळचं शहर निवडायचं आहे. जरी तुमची गाडी रजिस्टर एक वेगळ्या जिल्ह्यात असेल आणि तुम्ही नवीन जिल्ह्यात राहत असाल किंवा कामानिमित्त व्यवसायानिमित्त तुम्ही जवळच्या जिल्ह्यामध्ये जाऊन तिथं त्या ठिकाणी जाऊन हे करू शकता. आता मी या ठिकाणी माझा जवळचा जिल्हा निवडत आहे आणि त्यानंतर या ठिकाणी त्या जिल्ह्यातील सेंटरची लिस्ट दिलेली आहे. तर हे लिस्ट आपण या ठिकाणचे लोकेशन आपल्याला जे जवळचं आहे त्यानुसार पाहू शकता. ते आपण निवडायचं आहे. ते निवडल्यानंतर आपल्याला डेट निवडायची. आपण कोणत्या दिवशी वाहन नंबर प्लेट चेंज करण्यासाठी जाऊ शकतो ती डेट या ठिकाणी निवडायची आहे. तर या ठिकाणची मी एक डेट निवडलेली आहे. त्या डेट मधील आपल्याला
टाइम पण निवडायचा आहे आपल्याला, कधीचा टाइम अवेलेबल आहे हे दाखवते स्लॉट, त्या वेळेमध्ये जाऊन आपल्याला ती नंबर प्लेट बदलायची आहे. आणि काही अडचणीमुळे जर आपण त्या दिवशी जाऊ शकत नसेल तर आपण 2 वेळेस हे शेड्यूल बदलू शकतो, मॅक्झिमम 2 टाइम्स. त्याच्यामुळं डेट चॉईस करताना आपण आपल्या ज्या दिवशी आपण जाऊ शकतो, अवेलेबल आहे वेळ आपल्याला, त्या दिवशीच निवडली तर सोपं राहील. यानंतर आपल्याला नेक्स्ट बटनाला क्लिक करायचं आहे. नेक्स्टला क्लिक केल्यानंतर आपल्या समोर आपल्या वाहनाची सर्व माहिती येऊ शकते. त्यानंतर समोर पहा वाहन नोंदणी कधी झालेली आहे, वाहन वर्ग, इंजिन प्रकार BS3, 4 जे आहे ते घ्यायचं आहे. त्यानंतर वाहनाचा या ठिकाणी एक प्रकार आहे, ते तुम्ही निवडायचं आहे. त्याच्यानुसार तुमचे चार्जेस तुम्हाला पडणार आहेत. मोटरसायकल, कार, बाईक. वाहनाचा इंधन प्रकार ऑलरेडी आलेला आहे, कारण रजिस्ट्रेशन आपण केलेलं आहे अगोदरच. आता आपलं या ठिकाणी जसं आपल्या RC बुकवर नाव आहे त्या पद्धतीने आपल्याला ते नाव एंटर करायचं आहे. आणि स्टेट या ठिकाणी परत एकदा आपल्याला चॉईस करायचं आहे आणि नेक्स्ट बटनाला क्लिक करायचं आहे. या ठिकाणची माहिती भरल्यानंतर नेक्स्ट बटनाला क्लिक केल्यानंतर आपल्याला बिलिंग ऍड्रेस या ठिकाणी टाकायचा आहे. या ठिकाणची आवश्यक माहिती आपला ऍड्रेस वगैरे टाकल्यानंतर ईमेल एक टाकायचा आहे. ईमेल टाकल्यानंतर आपल्याला नेक्स्ट बटनाला क्लिक करायचं आहे. नेक्स्ट बटनाला क्लिक केलं तर आपण जो मोबाईल नंबर टाकणार आहोत त्या मोबाईल नंबरवर एक OTP येणार आहे. तो OTP आपल्याला व्हेरीफाय करायचा आहे. तर क्लिक हेअर टू रिक्वेस्ट OTP या बटनाला क्लिक केल्यानंतर एक आपल्याला OTP टाकून या ठिकाणचा कॅप्चा आपल्याला सोडवायचा आहे आणि व्हेरीफाय OTP या बटनाला क्लिक करायचं आहे. हे केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी आपला ऑर्डर नंबर, त्यानंतर अपॉइंटमेंट डेट आणि सेंटर, टाइम, पुन्हा त्यानंतर याचे चार्जेस पण या ठिकाणी दाखवत आहे पहा, 450 चार्जेस आहेत, पण त्याची GST से चार्जेस 531 रुपये आहेत. आणि आपल्याला चेकबॉक्सला क्लिक करून पे ₹531 म्हणजे 531 रुपये पे हा ऑप्शन खाली दाखवत आहे, याला क्लिक करायचं आहे. त्या अगोदर आपल्याला ही जी पावती आहे याचा आपल्याला एक स्क्रीनशॉट काढून ठेवायचा आहे, जो की आपल्याला त्या दिवशी फिटिंग करत असताना नंबर प्लेट त्या डीलरला आपल्याला दाखवावं लागणार आहे. पे ₹531 ला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्या समोर पेमेंटचे ऑप्शन येतात. आपण UPI वरून जर पेमेंट केलात, QR कोड वरून जर पेमेंट केलात तर 531 रुपये पे करायचे आहेत. क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड किंवा इतर पे ऑप्शनला काही चार्जेस लागू शकतात, तर आपण त्या पद्धतीने पेमेंट करूयात. या ठिकाणी QR कोडचा एक ऑप्शन आहे आणि UPI ID असे दोन्ही ऑप्शन आहेत. तर आपण QR कोडने पण पेमेंट करू शकतो आणि UPI ID ने पण करू शकतो. आपण पेमेंट केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी रजिस्ट्रेशन नंबर, चेसिस नंबर आणि आपला इनव्हॉइस नंबर अशी डिटेल या ठिकाणी येते. आपण त्याला प्रिंट हेअर या ऑप्शनला सुद्धा क्लिक करून हे डिटेल सर्व मोबाईलवरती घेऊ शकतो. कोणत्या दिवशी जायचं आहे, किती चार्जेस आहेत, काय माहिती आहे, या सर्व गोष्टी या प्रिंट या ऑप्शनवरून आपल्याला लक्षात येईल. आणि अशा पद्धतीने आपण आपला HSRP नंबरसाठी बुकिंग करू शकतो आणि दिलेल्या वेळेमध्ये जाऊन HSRP नंबर प्लेट बदलू शकतो. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपण नवीन असाल तर NK एज्युकेशन या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून उपयुक्त माहिती आपल्यापर्यंत सादर करता येईल.